आता बघूयात मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय न्यूज टॉप 9 मधून। विक्रोळीतील बुलेट ट्रेन भूसंपादन प्रकरणामध्ये गोदरेज कंपनीच्या दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या। 10 एकर जमीन कायद्यान्वये भूसंपादित करण्यात आल्यानंतरही वाढीव नुकसान भरपाईसाठी कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता। मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध। केईएम नामांतराच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी। केईएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार। एखाद्या ऐतिहासिक संस्थेचे नाव बदलून समस्या सुटत नाहीत असं मारड संघटनेचं म्हणणं। मीरा भाईंदर डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये लाचखोरीचा पर्दाफाश। अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेत मोठा गैरप्रकार। एसीबीकडून सापळा रचत रुग्णालयातील शिपाई अमित किणीला 3600 रुपयांची लाच घेताना अटक। आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यावेळेस कमाल तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवला अंदाज। लोकांना काळजी घेण्याचं आवाहन। एसआयआर प्रक्रियेपूर्वी सुरू असलेल्या मतदार मॅपिंग मोहिमेसाठी मुंबईत सुमारे 7000 महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती। बीएलओ ॲपच्या माध्यमातून 2002च्या एसआयआर यादीतील नोंदी 2024च्या मतदार डेटाबेस सोबत जुळवून पाहण्याचं काम सुरू आहे। महामुंबईतील 30,000 कारखान्यांनी बिघडवले लाखो नागरिकांचं आरोग्य। कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या असल्याचंही समोर। पर्यावरणीय धोक्याची तीव्रता वाढली आहे। 30,000पैकी 8,500 कंपन्यांनी अति धोकादायक मानला जाणारा प्रदूषण निर्देशांक आहे तो गाठल्याचंही समोर आलेलं आहे। मुंबई पालिकेच्या माध्यमातून लवकरच चर्चगेट ते मंत्रालय आणि बीकेसी मध्ये ग्रीन वॉकवे तयार केला जाणार। नागरिकांना निसर्गाच्या सानिध्याची अनुभूती मिळणार आहे। पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त प्रदीप गवळी यांची ही माहिती आहे। मुंबईतील जांभळीपाडा कलिना सांताक्रूज पूर्व परिसरातील चाळीत दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय। स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाकडून काम संथ गतीने सुरू आहे। नागरिकांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी आहे। आता जाऊयात पुण्यामध्ये तिथे काय घडतं बघूयात न्यूज टॉप 9 मधून। पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेलं आहे। लोहगाव परिसरामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। रात्रीच्या तापमानातही वाढ। पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे। पुण्यातील कॅम्प परिसरातून अंमली पदार्थ जप्त। वानवडी पोलिसांकडून एका फरार सराईत गुन्हेगाराला अटक। 920 ग्रॅम अंमली पदार्थ आणि एक गावठी पिस्तूल असा सुमारे 28 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये आता होर्डिंगसाठी क्यूआर कोड बंधनकारक। शहरातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी महापालिकेचा निर्णय आहे। डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार। शहरामध्ये सध्या 3035 अधिकृत तर सुमारे 1500 अनधिकृत होर्डिंग्स। पुणे जिल्ह्यामध्ये हिवताप निर्मूलनाचा निर्धार। डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांना खबरदारीच्या सूचना आहेत। तर यावर्षी हिवतापाचे 35 रुग्ण आढळल्यानंतर यावर्षी आतापर्यंत 3 रुग्णांची पुन्हा नोंद झाली आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या जलसंपदा विभागाला पाण्याच्या पिण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कम्वा आणि शिका योजनेच्या मानधनात वाढ। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची मंजुरी। विद्यार्थ्यांच्या मानधनामध्ये प्रति तास 55 वरून 65 रुपयांमध्ये वाढ। भूमापक नियुक्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। 3500 पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण। मात्र नियुक्ती न मिळाल्यानं 3500 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत। पुण्यामध्ये आवक वाढल्यानं हापूसच्या दरात घसरण झाली आहे। घाऊक बाजारामध्ये दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा भाव। अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यात कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांना हापूस खरेदी करण्यासाठी मोठा दिलासा। आणि आता पुन्हा एकदा बघूया आता टॉप 9 बातम्या। बघूया जिल्ह्यांमध्ये काय काय घडामोडी घडतायत। बीडमध्ये कारागृहातील व्हायरल ऑडिओ प्रकरणानं मोठी खळबळ। राज्य दक्षता पथकाकडून चौकशी सुरू आहे। 10 जणांचे जबाब नोंदवले असून चौकशी अहवालाकडे लक्ष आहे।
हडपसर ते परभणी जंक्शनवरती येणाऱ्या रेल्वे गाड्यांना उशीर. नंदीग्राम, देवगिरी एक्सप्रेस आणि हडपसर नांदेड यासह इतर रेल्वे गाड्या उशिरा धावल्या. सकाळी 4 वाजल्यापासून परभणीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी. सोलापूर पालिकेच्या रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता आढळलेल्या आहेत. अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. जळगावमध्ये चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीचा विनयभंग. 26 वर्षीय तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. भावाला मारून टाकण्याची धमकीही आरोपीनं दिली. पीडितेने घरातला प्रकार सांगितल्यानं पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे स्थानक तालुक्यातील चिरोडी गावात भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागते. नगर परिषदेकडून होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याचाही आरोप केला जातोय.